नमस्कार मंडळी, मी किरण मापारी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सफर विथ किरण या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर मंडळी, खवय्ये आणि फूड यांचं जे नातं आहे ना ते अतिशय घनिष्ठ असतं आणि त्यासाठीच आज आपण आपल्या खवय्यांसाठी ना एका प्युअर नॉनव्हेज हॉटेलला भेट देण्यासाठी आलेलो आहे। मंडळी याआधी आपण यांच्या एका ब्रँचला भेट दिलेली होती आणि आज यांची नवीनच ब्रँच ओपन झालेली आहे आणि आज आपण त्याला भेट देण्यासाठी आलेलो आहे हॉटेल मालवण सी फूड AC फॅमिली रेस्टॉरंट। तर आज आपण या हॉटेलला भेट देणार आहोत। मंडळी, येथील स्पेशालिटी जी आहे ना फिश थाळी, प्रॉन्स थाळी, पॉम्प्रेट थाळी आणि भरपूर थाळ्या अजून येथे उपलब्ध आहे। आणि मंडळी, यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे ना यांचं जे ॲम्बियन्स आहे ना ते एकदम ब्युटिफुल आहे। तर आज आपण या हॉटेलला भेट देण्यासाठी आलेलो आहोत मंडळी। तर चला मध्ये जाऊया आणि यांची काय खासियत आहे, येथील काय वैशिष्ट्य आहे ते जरा जाणून घेऊया। तर मंडळी, आता आपण आहे हॉटेल मालवणमध्ये, म्हणजे AC डायनिंग हॉल थोडक्यात। नमस्कार सर। नमस्कार सर, आपला परिचय आहे आपल्या दर्शकांना। माझं नाव राजेश साकला आहे आणि मी स्वतः मास्टर शेफ आहे। ओके। आणि ह्या इंडस्ट्रीमध्ये 15 वर्षापासून मी ॲब्रॉडमध्ये ॲज अ मास्टर शेफ म्हणून जॉब केलेला आहे। हां, ओके। तर त्यामुळे तो एक्सपिरियन्स घेऊन आता आम्ही इथे मालवण रेस्टॉरंट ओपन केलेलं आहे। तर सर, म्हणजे आता कॉलेज रोडला तुमची एक ब्रांच आहे, तर ह्या साईडला म्हणजे त्र्यंबक रोडला इकडे ही ब्रांच चालू करण्यामागचं मेन कारण काय किंवा ही कल्पना तुम्हाला इकडे कशी आली बा? म्हणजे कल्पना म्हणजे आता 10 वर्षापासून आमचं तिथे कॉलेज रोडला रेस्टॉरंट आहे आणि खूपच चांगला खवय्यांचा प्रतिसाद आहे। तर त्या खवय्यांच्या वाढत्या मागणीमुळे आम्हाला इथे मुंबई पुण्याचे कस्टमर्स, सुला वाईनला जाणारे, त्र्यंबकला जाणारे ते कस्टमर्सची पण आमच्याकडे मागणी होती की बा तुम्ही इकडे चालू करा, सुरू करा। तर मग त्या अनुषंगाने आम्ही हे नवीन व्हेंचर इथे सुरू केलं आहे। आणि सर, आपल्याकडे म्हणजे आता ह्या नवीन रेस्टॉरंटला जर कस्टमरनी व्हिजिट द्यायची तर का द्यायची, म्हणजे मेन तुमच्या इकडं म्हणजे जे बेस आहे ते का दिली पाहिजे बा? बेस म्हणजे असं की आता आमचे जे शेफ आहेत ते स्वतः सिंधुदुर्गातले आहेत आणि आमचे मसाले वगैरे येतात ते मालवणवरनं येतात। आमच्या मसाल्याने कुठल्याही प्रकारची ॲसिडिटी वगैरे होत नाही। ओके। दुसरी गोष्ट म्हणजे आमची जी आता क्रॅब थाळी खूप कमी ठिकाणी मिळते नाशिकमध्ये, तर आमची ती स्पेशालिटी क्रॅब थाळी, सुरमई थाळी, पॉम्प्रेट थाळी, आता आमच्याकडे पॉम्प्रेट बिर्याणी वगैरे पण आहे। अरे वा, ओके ओके। तर अशा प्रकारचं आमचं एक 7 ते 8 टाईपच्या थाळ्या आहेत आमच्याकडे। आणि मेन म्हणजे भाऊच्या धक्क्यावरनं मुंबईवरनं आमचे फिश वगैरे येतात। वा, क्या बात आहे। म्हणजे नाशिककरांना कोकणातलं जेवण इकडे मिळणार त्यात काही शंका नाही। मिळणार त्यात काही शंका नाही। आम्ही जे फिश थाळीत एक स्पेशालिटी अशी आता वाढवली आहे का त्याच्यात जी मालवणी जी ग्रेव्ही आहे, जी ओलं खोबरं आमसूलपासून बनवते, ती सर्वांना तर आवडते, पण काही जे आपले आहे नाशिककर वगैरे त्यांच्यासाठी इंडियन तिखट खाणारे जे मटन रस्सा वगैरे त्यांच्यासाठी इंडियन ग्रेव्ही पण फिशच्या कॉम्बिनेशनमध्ये ठेवली, जेणेकरून फिश फ्राय पण आवडेल, फिश करी मालवणी ती पण त्यांना चालेल आणि इंडियन ग्रेव्ही पण आहे, झिंग्याची चटणी पण एक कॉम्प्लिमेंटरी त्याच्याबरोबर थाळीत दिली। आणि सर, आपला इकडचं टायमिंग किती? आपला टायमिंग सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी 11 वाजेपर्यंत आहे। आणि सर, आपला जो प्रॉपर ॲड्रेस आपल्या दर्शकांना जर व्हिजिट द्यायची ते तर प्रॉपर ॲड्रेस सांगा। आपलं मालवण सी फूड AC रेस्टॉरंट आहे, त्र्यंबक रोड ITI सिग्नलच्या पुढे रॉयल एनफील्ड बुलेटचं शोरूम आहे त्याच्यावरती। मंडळी, ही फॅमिली आहे आणि स्पेशली पुण्यावरून आलेली आहे आणि आज इथे जेवणाचा आनंद घेत आहे। तर मॅडम नमस्कार। सर नमस्कार। आपल्याला येथील टेस्ट, क्वालिटी, सर्व्हिस कशी वाटली जर आपल्या दर्शकांना सांगा मॅडम। खूप छान आहे आणि खूप छान आहे, टेस्ट पण एकदम छान आहे। आणि आम्ही जे 3 म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या थाळी घेतल्या, क्रॅब घेतला आहे, सुरमई थाळी घेतली, चिकन थाळी घेतली आणि खूप छान आहे। आणि कोंबडी वडे जे इकडे अजून एवढं हे नाही आहे, ते कोकणात आपण ऐकतो ना, तर ते इथे खूपच छान मिळाले। आणि टेस्ट पण जिथे स्पायसी हवं ते स्पायसी आहे, जे थोडं लाईट मालवणी टाईप आहे ते प्रॉपर कोकोनट ग्रेव्ही आहे। हो। आम्ही इथे आलो ना तर आम्ही वेगवेगळ्या थाली ह्याच्यासाठी घेतल्या की आम्हाला प्रॉपर मालवणी खाणी काय असतं ते बघायचं होतं। आणि इथे आल्यानंतर आज आम्ही जे खाल्लं आहे ते खरंच रिअलमध्ये इतकं छान आहे ना, टू गुड म्हणजे टू गुड खाणं। आणि जे क्रॅब आणि फिश तो
मतलब मला ऑसम, मला वर्डच नाही येते काही बोलण्यासाठी. खूपच छान आहे. म्हणजे मन असं प्रसन्न झालं ना की आमचे जर रिलेटिव्ज आहेत नाशिकमध्ये, आम्ही त्यांना सांगू की तुम्ही तिथे खाल्लंय का, नाही खाल्लं तर तुम्ही तिथे जरूर जा. आम्ही पुण्याहून येऊन सुद्धा आम्ही हे शोधलं आणि आम्ही इथे खाल्लं, ते तुम्ही जरूर ट्राय करा. खूप सुंदर. आणि आम्ही सचिन आम्ही जे इथे आता आलोय ना, आम्ही फर्स्ट टाइम पहिल्यांदा आलोय. तर इथे आम्ही आल्यानंतर आम्हाला सचिन पाटील जे आहेत त्यांनी पण इतकं छान समजवलं की तुम्ही हे घ्या. आम्ही त्यांना विचारलं की तुमचं काय स्पेशालिटी आहे, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आता आमच्याकडे आमचे दुसरे आहे दीर आहेत आमचे, तर त्यांना नॉनव्हेजमध्ये फिश वगैरे नाही, तर त्यांना सांगितलं तुम्ही हे थाळी घ्या, चिकनची घ्या, त्यात तुम्हाला कोंबडी वडे पण मिळतील. तर हे ते असं जे समजून सांगतात, गाईड केलं त्यांनी, ते खूप छान केलं. त्यामुळे आम्हाला हे सगळं फार आवडलं आहे. आणि नाशिकला आलो आणि आमच्याकडून पुण्याहून वगैरे कोणी येणार असेल तर आम्ही त्यांना नक्की सांगू की तुम्ही इकडे विजिट करा आणि टेस्ट करा. छान आहे आणि सर्विस पण छान आहे आणि मतलब बोलायला वगैरे जे आहेत सगळं स्टाफ जो आहे सगळे खूपच छान आहे. थँक्यू सर. मंडळी आपली ऑर्डर आलेली आहे, मी तुम्हाला दाखवतो आज ऑर्डरमध्ये काय काय आहे. आज आपल्याला ऑर्डरमध्ये काही वेगळं स्पेशल आलं आहे, तुम्हाला दाखवतो मी. चला मंडळी इकडनं सुरुवात करूया. इकडली आपल्याला आली क्रॅब थाळी, इकडे आली क्रॅब ड्राय, इकडनं क्रॅब करी, इकडनं झिंगा चटणी, त्याबरोबर सलाड, राईस, इकडे सोल कढी आणि त्याबरोबर ही इंडियन ग्रेव्ही आणि त्याबरोबर 3 पोळ्या. इकडनं आलेली आहे प्रॉन्स थाळी, त्यामध्ये इकडे प्रॉन्स करी, इकडे प्रॉन्स ड्राय म्हणजे प्रॉन्स फ्राय, इकडनं बोंबील फ्राय, त्याबरोबर झिंगा चटणी, सलाड, राईस, इकडे सोल कढी आणि दादांनी जसं सांगितलं होतं इंडियन ग्रेव्ही म्हणजे एकदम स्पायसी अशी ही इंडियन ग्रेव्ही त्याबरोबर आलेली आहे. या पुड्या आता आणि मंडळी इकडे आणखी एक आज आपल्याला नवीन डिश आली आहे, ही चिकन कोकणी. त्याबरोबर मस्तपैकी त्यावर कोथिंबीर मारली आणि आता तुम्हाला नाव सांगताच माझ्या तोंडाला भरपूर पाणी सुटलं आहे. त्यावर इकडे आलेलं आहे आपल्याला बटर रोटी, त्यावर मस्तपैकी बटर मारलं आहे. तर आता आपण इकडं ट्राय करूया प्रॉन्स थाळी बसणं. त्याबरोबर ज्या पुड्या आल्या ना म्हणजे आपण आता पुड्यांबरोबर सध्या ट्राय करू. म्हणजे या पुड्यांना ना तुम्ही अल्टरनेटिव्ह तांदळाच्या भाकरी, बाजरीच्या भाकरी, चपात्या ह्या पण घेऊ शकतात. पुड्यांची जी खासियत आहे ना ती तुम्हाला माहितीच आहे. या पुड्या ज्या आहे ना 7 ते 8 कडधान्यांपासून बनतात आणि त्यामुळे ना अल्टिमेट टेस्टी बनल्या मंडळी. आता आपण ट्राय करणार आहोत प्रॉन्स फ्राय, त्यावरती मस्त कांदा, त्यावरती मंडळी थोडंसं लिंबू मारूया. क्या बात आहे मंडळी, एक नंबर मंडळी अल्टिमेट फ्राय झाले. ते जरा क्रिस्पी झाले, त्यावरती कांदा आणि ते लिंबू मारलं त्यामुळे त्याची टेस्ट आहे ना दुप्पट झाली मंडळी. तर मंडळी आता आपण ट्राय करणार आहोत हे चिकन कोकणी. मंडळी तुम्ही बघू शकता एकदम मस्तपैकी त्यावर, अरे वाह 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 क्या बात है, इसने तो मेरा दिल जीत लिया. त्याबरोबर बटर रोटी, चिकन एकदम फ्रेश मंडळी, वाह क्या बात है. क्या बात आहे मंडळी. चिकन कोकणी ना एकदम अल्टिमेट बनली. त्याची टेस्ट आहे ना खरंच खूपच सुंदर आहे. कारण का माहिती आहे का, त्यात जी ग्रेव्ही ना ती खोबऱ्यापासून बनलेली आहे आणि त्यामुळे त्याला अतिशय सुंदर टेस्ट आली. तर मंडळी आता आपण ट्राय करणार आहोत तिकडे क्रॅब थाळी. आणि क्रॅब थाळी आज आपण पहिल्यांदाच ट्राय करणार आहोत आणि बघूया इथे क्रॅब थाळी कशी आहेत. फर्स्ट टाईम क्रॅब ट्राय करतो बरं मंडळी. आपण भरपूर सारे रेस्टॉरंट गेलो पण क्रॅब आहे ना आपण आजपर्यंत कुठे खाल्लेलं नाही. एक नंबर मंडळी पहिल्यांदाच खेकडा खातो आहे. क्रॅब थाळी म्हणजे आपल्या साध्या भाषेत सांगले ना ही खेकडा थाळी मंडळी एकदम स्पायसी बनवली. आणि क्रॅब थाळी जर खायची असं ना शेटने सांगितलं तर स्पायसी खा, अतिशय सुंदर लागेल मंडळी. खूपच टेस्टी होती. आता त्याला पटकन हे जेवण संपवतो आणि नंतर तुम्हाला भेटतं मंडळी. अशा पद्धतीने हॉटेल मालवणमध्ये आज आपण ऑथेंटिकच सी फूड खाल्ले मंडळी. सांगायचं जर झालं तर जेवणाची क्वालिटी, एकंदरीत क्वालिटी विथ क्वांटिटी हे दोन्हींचं पार्ट आहे ना एकदम समांतर होतं आणि अतिशय सुंदर जेवण होतं. तुम्हाला पण अशा फ्रेश सी फूडचा आनंद घ्यायचा असेल ना तर नक्कीच तुम्ही इथे या
आणि हॉटेल मालवणला एकदा भेट द्या. तर मंडळी चला आता रजा घेतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.